फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत त्वरित लगेच. तर आपण पाहू शकता या सामन्यासाठी पंच गणेशजी ठाकरे त्याचबरोबर सुनीलजी म्हात्रे. हॅलो 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 त्याला फिरव ना. हॅलो हॅलो. सारंगाव संघाने नाणेफेक जिंकून गोरसई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि पाचारण केलेले आहे. सारंगाव संघाला फलंदाजीसाठी स्ट्राइक घेत आहे तो सुनील, नॉन स्ट्राइकला आहे तो विश्वास. मला का ना उपास नाही ते शाकाहारी खातील खातील शाकाहारी ते बोल सत्कार सुरुवात पाव टाकाटन कर व्यवस्थित मस्त टाकाटाक. बोलून कोण आहे संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहे तो सुभाष. पाहूया सुभाष टू सुनील. सुभाष यांचा सामना करत आहे तो सुनील. आणि पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. चांगला चेंडू विश्वास नॉन स्ट्राइकला विश्वास. पाहूया स्वतःचा पहिला आणि षटक घेऊन येतो तो सुभाष. आणि पहिला दुसरा चेंडू खेळून काढलेला आणि मात्र एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव मात्र घेता घेता एक फलंदाज बाद झालेला आहे. धाव संख्या 1 1 बाद 1. ना तिथे जर नाही फायनलला बजरंग यांना सुवर्ण संधी. षटकारांची हॅट्रिक मारली तर कबीर ठाकरे यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक. आणि विनोद पाटील सारंगाव यांच्याकडून 500 रुपये. टोटल 1600 रुपयाचं पारितोषिक आहे हॅट्रिक साठी बजरंग साठी. खाली बजरंग साठी जमा करा ना आमचे. हा पाहूया. आणि सुंदर खेळून काढलेला चेंडू मात्र आणि तितकीच सुंदर फिल्डिंग मात्र कॅच सुटलेली आहे आणि एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न ते देखील पूर्ण. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 3. दयानंदना काही बोल समजला नाही.
सुभाष यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो बजरंग आणि पुन्हा एकदा खेळून काढला. पुन्हा एकदा कॅच आकाशामध्ये उडालेले आहे. मात्र एक धाव पूर्ण. दुसरे धावचा प्रयत्न ते देखील पूर्ण. धाव संख्या 1-5. बजरंग साठी पैशाचा पाऊस. पात्र पुन्हा एकदा 1000 रुपयाचं पारितोषिक उदय म्हात्रेकडून. टोटल 2600 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे हॅट्रिक साठी. पाहूया सुभाष यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो बजरंग आणि बजरंग त्रिफलाची. धाव संख्या 5. 2-5. नाराज केलं. अनिल बॅटवर बोल जरा आज बोल बघ ते कालवर लय विवाद आहे तिथे एकमेकांना बाहेर निघलो गणपत पुढचा फलंदाज गणपत. बजरंग यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तो गणपत. काय चेंडू श्रेष्ठ सुभाष यांच्या षटकातले एकच चेंडू श्रेष्ठ. पाहूया धाव संख्या 5. 2-5. संत सुरुवात सारंगाव संघाची. पाहूया स्पीकर का पाहूया पुढचा सुभाष यांचा चेंडू खेळून काय तो गणपत. एक धाव पूर्ण. दुसरे धावचा प्रयत्न ते देखील पूर्ण आणि 2च धावा समाधान मानलेलं आहे गणपत यांनी. धाव संख्या झालेली आहे 7. 2-7. 1 षटकाच्या नंतर लय सुरुवात केलेली आहे सारंगाव संघाची आणि चांगली सुरुवात गोरसे संघाची सुभाष यांच्या गोलंदाजीवर. एक संदेश लोकारे तिकडे आणि एक संदेश ठाकरे इथे. रोहित था ना तू रोहित जा ना पोगावला याला बी देत नाही. 1 का 2 फिल्डर आयकॉन ठेवले कुठल्याही तुम्ही मागू जा ना फक्त फायनल मग तू अक्का देऊ कसं रशील जे काय तुला काय कमिटीला सहकार्य करा. पंच लय टाइमपास होत आहे मॅच मध्ये. फिल्डिंग साठी गोरसे वाले लय टाइमपास करत आहेत. तुम्ही असं किती ठिकाणी बघा जो खेळाडू आला ते मॅचेस 4 षटकासाठी खाली 20 मिनिटाचा टाइम असतो. मी नॉनव्हेज सुंदर असा खेळून काढलेला चेंडू मात्र बॉल चौकार. सुनील यांच्या बॅट मधून पहिलाच चौकार येत आहे. धाव संख्या झालेली आहे 11. 2-11. अनंत यांच्या पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार खेचून काढलेला आहे सुनील याने आणि संघासाठी स्वतःच्या 5 आणि संघासाठी चांगला कामगिरी करत आहे तो सुनील. पाहूया
अनंत यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो सुनील. अनंत तो सुनील आणि सुंदर खेळून काढलेला आहे आणि कॅच हवेमध्ये गेलेले आहे आणि सुंदर झेल आणि सुनील यांची खेळी संपुष्टात. मात्र धावसंख्या झालेली 11, 3 बाद 11. अनंत यांच्या पहिल्या चेंडूवर गणगणित चौकार लावून दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केला. जशा तसे उत्तर देऊन काढलेले आहे अनंत यांनी. रुपेश सुनील यांची जागा भरून काढत आहे तो रुपेश. हा तिथं ना आमचे पोरं चौरे या 82 तरी नांदल करा 82 मध्ये बरोबरीने जिंकल्या. अनंत तो गणपत आणि गणपत यांनी सुंदर खेळून काढलेला चेंडू मात्र एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होत आहे. 2 धाव पूर्ण झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 13, 3 बाद 13. अनंत यांच्या 3 चेंडूवर 6 धाव खेचून काढलेले आहेत. स्ट्राईकला येतो गणपत. अनंत तो गणपत. अनंताचे षटकातले काही चेंडू श्रेष्ठ. पाहूया पुढचा चेंडू. अनंत तो गणपत आणि सुंदर निर्धाव चेंडू. धाव संख्या जागची जागीच 13. आणि सुंदर खेळून काढले चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. गणपत धाव संख्या झालेली आहे ती 17 आणि गणपत यांच्या बॅटून पहिलाच चौकार संघासाठी. अनंत यांच्या 5 चेंडूमध्ये 10 धावा गेलेल्या आहेत, खर्च झालेल्या आहेत. त्याच्यात 1 विकेट घेतलेला आहे. पाहूया अनंत गणपत पुढचा चेंडू खेळून काढेल गणपत आणि गणपती मारण्याच्या नादात बॉल डॉट जात आहेत आणि निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 17, 3 बाद 17. जेवण तुला ते कोणतं मार्कंडे जेवण जा गणेश कुठे रे तो भावाले वाले कुठपर्यंत बघ ना. कोण आहे बोलत. संतोष संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहे तो संतोष आणि स्वतःचं पहिलं. पाहूया आपल्या पहिल्या षटकामध्ये संघासाठी काय कामगिरी करत आहे ते. आणि स्ट्राईक पहिल्यांदाच घेत आहे तो रुपेश. पाहूया संतोष तो रुपेश. संतोष यांचा सामना करत आहे तो रुपेश.
संतोषांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तर रुपेश आणि सुंदर खेळून काढला चेंडू मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते देखील पूर्ण आणि धाव संख्या झालेली आहे ती 19. 3 बाद 19. पाहूया संतोष यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तर रुपेश आणि सुंदर खेळून काढला चेंडू मात्र कॅच उडालेली आहे आणि कॅच काय त्या फिल्डरला समजलेली नाही. एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न 2 धाव पूर्ण. मरताना दे कणाला निजा कोणी बिजा मारणार आहे का ते कोणी आता तुमचे. धाव संख्या झालेली आहे ती 21. पुढे गेला का फिल्डरला काय कॅच उडालेली होती परंतु समजलेली नव्हती. पाहूया संतोष यांचा खेळून काढला आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र एकच धाव. धाव संख्या झालेली आहे ती 22. त्याला जाय असं फोटो देखते बाय करते बरं लूज करते. धाव संख्या झालेली आहे ती 22. संतोष यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो गणपत आणि सुंदर खेळून काढला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न एकच धाव आणि एक धावेला रनआउट झालेला आहे. गणपत यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तो दिलीप. संतोषांचे षटकातले काय चेंडू श्रेष्ठ. मला एक लागेल ना नाही. हा ओके. कसं काय बरं आहे ना. गण्या 5 झालं ना. सुन्या 1 6. पाहूया संतोष यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो आणि सुंदर खेळून काढलेला चेंडू मात्र षटकार. पूर्ण दिवसातल्या दुसरा षटकार लागलेला आहे आतापर्यंत. धाव संख्या झालेली आहे 29. मला तर वाटतं लाचचा चेंडू बाकी असेल. गोरसे गावचे सरपंच मुरलीधरन केने यांचं आगमन झालेलं आहे आणि सुंदर खेळून काढलेला चेंडू आणि सुंदर झेल. हो धाव संख्या 29. 5 बाद. मानाजी. संतोषाच्या षटकात 12 धावा देऊन 1 विकेट बाद केलेला आहे. एकूण धावा 29. लक्ष्मण संघासाठी चौथा आणि स्वतःचा पहिला षटक घेऊन येत आहे तो लक्ष्मण आणि त्यांचा सामना करत आहे तो मानाजी. पाहूया लक्ष्मण तो मानाजी.
अरे त्याचा पहिलेच बीपीचा त्रास आहे ना, देशील फटका. पाहूया लक्ष्मण टू मानाजी. लक्ष्मणचा चेंडू खेळून काढतो मानाजी. एक सुंदर खेळून काढला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते देखील पूर्ण. धावसंख्या झालेली 31. 5 बाद 31. रुपयाचा निधा 5 धावांवर खेळत आहे आणि मानाजी यांनी खाता खोलला 2 रनांनी. पाहूया लक्ष्मण यांचा पुढचा चेंडू खेळून काढला तो मानाजी. सुंदर खेळून काढला चेंडू. एक धाव पूर्ण. पाहूया दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 33. पाहूया पुढचा चेंडू लक्ष्मण यांचा खेळून काढेल तो मानाजी आणि पंचांचा निर्णय वाईट. धावसंख्या झालेली आहे ती 34. पाहूया लक्ष्मण यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो मानाजी आणि निर्धाव चेंडू लक्ष्मण यांचा. लक्ष्मण यांचे षटकातले काही चेंडू श्रेष्ठ. पाहूया लक्ष्मण तो मानाजी आणि सुंदर खेळून काढला चेंडू. एकदा पूर्ण. आउट गेल. रन आउट. धावसंख्या झाली आहे ती 35. 2 चेंडू श्रेष्ठ. हे 2 चेंडू ना शरद. पाहूया लक्ष्मण यांचा पुढचा चेंडू खेळून काढतो शरद. पाहूया लक्ष्मण तो शरद आणि लक्ष्मण शरद यांना काही समजलेलं नाही तरी बी एक लोक बायचा. धावसंख्या झालेली आहे ती 36 आणि स्ट्राईकला गेलेला आहे तो रुपेश. सारंगावला रुपेश करून लय अपेक्षा. एक मोठा फटका आला तर समाजजनक स्कोर होणार तीच अपेक्षा सारंगाव संघाची रुपेश करून. पाहूया लक्ष्मण यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो रुपेश आणि सुंदर खेळून काढेल मात्र रुपेश रन आउट. धाव संख्या 36 आणि 37 धावांची गरज गोडसई संघाला. सामना जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष्य. पुढचा समालोचन करण्यासाठी येत आहे तो मधुकर ठाकरे.
जय हनुमान सारंगाव यांचा 4 षटकामध्ये स्कोर झालेला आहे 36 आणि जय बजरंग गोरसई. बघूया आता हनुमंत राया आणि जय बजरंग यांच्यामध्ये लढत आणि सारंगाव यांचा स्कोर झालेला आहे 36 आणि जय बजरंग गोरसई यांना 37 रनाचा टार्गेट आहे. सारंगाव क्षेत्ररक्षण करायचं आहे. वेळेअभावी सहकार्य करा. तुम्ही जेवून जा ना. बॉल चेक करा. चला जय बजरंग गोरसई. आपले फलंदाज पाठवायचे आहेत. चला जय बजरंग गोरसे. आपले फलंदाज पाठवायचे. शशीदादा म्हात्रे आपण कुठे असाल तर कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. जय बजरंग गोरसई. आपला 12वा प्लेयर पाठवायचे. जय बजरंग गोरसई यांचे फलंदाज आहेत दयानंद आणि लक्ष्मण. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. खरोखर आपली नाव जर समुद्राच्या पलीकडे घेऊन जायचे असेल तर त्यांना 37चा आकडा पार करावा लागेल. मला वाटतं 37 रन 36. जय हनुमान सारंगाव बरोबर.
यांनी 36 बनवलेले आहेत आणि टार्गेट आहे 37चा. बघूया दयानंद स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईक आहेत ते लक्ष्मण. आणि बॉलर आपल्या संघासाठी पहिला बॉल घेऊन येत आहेत बजरंग. बॉलर हा बजरंग आणि पहिलाच चेंडू आणि सुंदर कामगिरी आणि पहिल्याच चेंडूवर दयानंद यांना बाद केलेला आहे. आणि दयानंद यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते सुभाष. जय बजरंग गोरसई यांचा प्लेयर दयानंद हा बाद होऊन त्यांची जागा भरण्यासाठी जात आहेत ते सुभाष. बघूया आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी काय करत आहेत. आता त्यांची खेळी बघूया. बजरंग विरुद्ध सुभाष. बघूया सुभाष काय करते का. बजरंग पुन्हा तोच बॉल टाकून चांगला फटका, सुंदर फटका आणि महत्वाच्या टायमावर महत्वाचा फटका आणि चौकार. सुभाष यांनी स्वतःच्या संघासाठी एक अकाउंट ओपन केलेला आहे 4 रनाच्या धाव संख्येने. सुभाष यांचा दुसरा चेंडू आणि मस्त टोलावून काढलेला आहे तो सुभाष यांनी चौकार. आणि तिसऱ्या चेंडूला सुरुवात. बघूया सुभाष पुन्हा काय करतोय आणि तसाच टोलवलेला चेंडू आणि मला वाटतं झेलवाद. सुभाष यांची सुंदर गोलंदाजी. बजरंग यांची सुंदर गोलंदाजी आणि सुभाष बाद. मला वाटतं सुंदर प्रयत्न केलेला होता आणि त्या प्रयत्नांना कुठंतरी यश न आल्यामुळे झेलवाद झालेले आहेत. आता त्याची जागा सुभाषची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते अनंता. बघूया अनंत आपल्या संघासाठी काय करतायत. तीन चेंडू बघूया अनंता. त्याच्या बॉलर आहे बजरंग. सुंदर चेंडू आणि वाखाणण्याजोगे चेंडू आणि लक्ष्मण हा बीट होत आहे. त्यांना कुठल्या प्रकारचे चेंडूचं वळण हा समजलेलं नाही आणि निर्धाव चेंडू. आणि लक्ष्मण यांनी मारलेला चेंडू पुन्हा मस्त चेंडू परंतु एकच धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु हा ना करत बाद नाही ना. सॉरी बजरंग यांची चांगली कामगिरी. फक्त आणि फक्त 4 धावा ना 5 धावा. याची जागा भरून त्याची जागा भरून काढण्यासाठी लक्ष्मण यांची जागा भरून काढण्यासाठी प्रवीण. स्ट्राईक आहे अनंता. बघूया आपल्या संघासाठी अनंत काय करतायत. सुंदर चेंडू आणि बाद.
अनंत हा आपल्या संघासाठी काही करू शकले नाही. प्रयत्न भरपूर होते, परंतु खेळच असा आहे की खेळामध्ये शक्य ही गोष्ट कुठलीही नसते. प्रयत्न हा करणं कर्तव्य असते, परंतु प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं नाही आणि बाद अनंता हे बाद झालेले आहेत. पहिला षटक संख्या 5 ना, हा धावा 5 आहे. अंपायर गणेश ठाकरे यांना विश्रांती देण्यात येत आहे. त्यांची जागा घेत आहेत या भरून काढत आहेत श्री संदेश ठाकरे. आणि बॉलर आहे आता ज्ञानदेव, आणि ज्ञानदेव यांना सामोरे जात आहेत प्रवीण. बघूया प्रवीण आपल्या संघासाठी किती मजल मारत आहेत. प्रवीण आणि गणेश. दुसरा षटक चालू. सुंदर चेंडू आणि त्याच पद्धतीने टोललेला, परंतु फिल्डर तसाच तैनात जसा काही किल्ल्याचा तटरक्षक. आणि ज्याप्रमाणे तटरक्षक हा किल्ल्याचा आपल्या किल्ल्याचा सांभाळ करतो, त्याचप्रमाणे हा क्षेत्ररक्षक. आणि त्यांनी आपल्या चेंडूवर झडप घालून फक्त आणि फक्त 4च्या ऐवजी 1च रन दिलेला आहे. बघूया पुढं गणेश. गणेशचा मस्त सुंदर प्लेसमेंट आणि त्याचप्रमाणे 1 रन आणि दुसऱ्या रनाचा प्रयत्न, परंतु थ्रो एकदम सुपर आणि चांगला थ्रो. आणि त्याच थ्रोद्वारे दुसऱ्या रनाला कुठेतरी आला. 1 रन आणि धाव संख्या संघाची होत आहे 7. जय बजरंग गोरसई. आणि बॉलर आता आहे ज्ञानदेव. बघूया आपल्या संघासाठी काय प्रयत्न, परंतु त्यांना ती दिशा भटकलेले आहेत. आणि दिशा कुठेतरी भटकल्यामुळं त्यांना तो 1 रनाचा भार अतिरिक्त सोसावा लागेल. आणि सुंदर चेंडू ज्ञानदेव यांची सुंदर 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 असा चेंडू. आणि प्रवीण यांना ते समजलेलं नाहीये आणि निर्धाव चेंडू. बघूया प्रवीण पुढच्या चेंडूचा सामना करत आहे आणि मस्त मारला, चांगला टोलवलेला चेंडू. प्रवीण यांना 1 रनाने दुसऱ्या रनाचा प्रयत्न आणि दुसरा रन मला वाटतं नाही, दुसरा रन घेण्याच्या नादात अंपायर काही बोलत नाही. अंपायर बोलत नाही, बात केली ना जाऊ नको. एकच धाव. जय बजरंग गोरसई या संघाच्या 9 धावा. आणि मला वाटतं कुठेतरी संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी गणेश
याला महत्वाची कामगिरी करावी लागेल, अन्यथा आपण सुंदर चेंडू आणि तसाच टोलेला प्रत्युत्तर आणि गणेश यांच्या बॅटमधून 4 रन चौकार. सुंदर चेंडू चौकार गणेशांनी मारलेला आहे. कारण मला वाटतं गणेश याला ही गोष्ट समजलेली आहे की आपण फुटक्या नवेद बसून चालणार नाही. कुठंतरी आपल्याला नाव ही समुद्राच्या पलीकडे घेऊन जायला लागेल. याचा अनुभव घेत त्यांनी त्यांच्या बॅटमधून सुंदर असा चौकार टोकून आपल्या संघाला पुढे नेत धावसंख्या झालेला आहे ती 13. खेळ हा क्रिकेट खेळ हा अनिश्चिततेचा आहे, परंतु प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करणं हा प्रत्येक खेळाडूचा कर्तव्य आहे, बॉलर असो या बॅट्समॅन असो. बघूया पुन्हा गणेश आणि आपल्या बॅटमधून पुन्हा तसाच मारलेला फटका आणि याच फटक्यानुसार त्याने आपल्या संघासाठी 6 रनांची मजल मारून आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने जय बजरंग गोरसई यांची संख्या झालेली आहे 19. 37 धावांचं आव्हान आणि आतापर्यंत 19 ही धावसंख्येची मजल मारलेला आहे. बघूया पुढं काय घडतंय आणि काय बिघडतंय याचा आढावा आपण घेत राहू. मनोज धन्यवाद मधु सर. आपण पाहतोय अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या आपण पाहतोय 19. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 18 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 9 धावांची गरज. तर मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक गणेशाला कशी मिळेल याच्याकडे लक्ष जर दिलं तर निश्चित आव्हान सोपं होईल. यावेळेस पाहू शकता आपण खाली रिझन मध्ये ढकलून दिलेला पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु हा ना मध्ये इथं मात्र घडेल काय ते पाहूया. यावेळेस फलंदाज बाद होतोय. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु गोरसई संघाची महत्वाची जोडे मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण षटक गणपतीच्या हातामध्ये चांगली कामगिरी करावा लागेल. इथनं जास्तीत जास्त धावा कमी कशा खर्च होतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण येणाऱ्या 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. एक मोठा फटका सामन्याचे चित्र बदलून टाकेल. यावेळेस फुलटॉस दिल्यावर चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. मिस्टाम फटका पाहायला मिळाला होता. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाहीये. इथं मात्र विजयासाठी समीकरण जर पाहिलं तर 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. 20 धावा धावफलकावरती, 21 धावा धावफलकावरती, 37 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये मात्र गणेश केने चांगली फलंदाजी करतोय. एक षटकार आणि एक चौकारीच्या सहाय्याने 12 धावा आतापर्यंत जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. उर्वरित 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. कैलास ठाकरे यावेळेस आपण पाहू शकता स्कोलिंगच्या रिझन मध्ये जातो चेंडू. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही एक नाही आहे. कैलास मात्र मोठा फटका खेळू शकला नाही आहे.
यानंतर होणारा सामना मित्र आपण पाहत आहात सोनादेवी टेमगर वर्षाचा जय हनुमान भावाले दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचा नाणेफेकीसाठी. तर पाहूया इथं मात्र कशा प्रकारे खेळ होईल हे पाहण्यासारखं राहील. धावसंख्येवर नजर टाकली तर 22 धावा धावफलकावरती आणि अजून विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवर आपण पाहतोय गणेश जबरदस्त गोरसई संघाचा एक स्फोटक फलंदाज गणपत मात्र चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत जर विचार केला गोलंदाजीचा. यावेळेस डावेष्टी सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलताय तर वाईटची खून केली जाते. 1 धाव अर्जित केली जाते. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळेस बॅटवरती चेंडू घेता आला परंतु टायमिंग करता आले नाही आहे. चेंडूची जोपर्यंत पैकी होईल तोपर्यंत अवसर 2 धावांचं. या 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 25 धावा. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावांची गरज आहे. 12 धावा 8 चेंडू. यावेळेस आपण पाहिला चेंडूच्या लाईन मध्ये पोहोचू शकलेले अनुमान लावला होता चेंडू सरळ येईल परंतु आपण पाहिलं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथं मात्र निर्धार राहतो. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय. या वेळेस विकेट काढण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 26 धावा. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. जय बजरंग गोरसई. 6 चेंडू आणि 11 धावा. विजयासाठी 6 चेंडू 11 धावा. सुंदर अशी गोलंदाजी. आता तिसरा षटक गणपत यांनी टाकलेला आहे आणि बघूया चौथा षटक हा कोण घेऊन येत आहे आणि त्याला सामोरा कैलास आणि गणेश यांची कशी काय फलंदाजी होत आहे ते आपण पाहूया. खेळ चालू करा. टायमा भावी आम्हाला सहकार्य करा. काय नाव मानाजी ना चौथा षटक आणि शेवटचा षटक. 6 चेंडू 11 धावा आणि षटक टाकण्यासाठी निवड झालेली आहे ती मानाजी. बघूया आता मानाजी आपल्या जय हनुमान सारंगाव या संघासाठी काय प्रयत्न करीत आहेत आणि जय बजरंग गोरसई हे सुंदर चेंडू आणि त्याच पद्धतीने टोलवेला चेंडू परंतु 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा मिस आणि थ्रो. हा गचाल आणि गचाल थ्रो मध्ये मला वाटतं 3 धावा पूर्ण आणि आउट नाही. 5 धावा. गचाल क्षेत्ररक्षण आणि या गचाल क्षेत्र रक्षणाचा फायदा घेऊन आणि मला वाटतं 5 धावा हा वर्जित केलेला आहेत आणि हा खेळ बघण्याजोगे बघण्यासारखा आणि सुंदर असा टोललेला फटका परंतु 1 धाव असताना
एक धाव असताना हा ना करता थ्रो गचाल असल्यामुळे 5 धावा वर्जित करून आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती जोडी कैलाश आणि गणेश यांनी अतोनात प्रयत्न करून 5 धावा धावून म्हणजे जवळपास सरासरी 1-1 किलोमीटर धावल्याप्रमाणे आहे. 20 रनानं खेळतो गणेश. आणि गणेश याचा वैयक्तिक स्कोर गणेश याने 20 धावा ठोकून काढलेल्या आहेत. मला वाटतं भरपूर प्रयत्न आपल्या संघासाठी प्राणाची बाजी लावून आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न गणेश यांचा. धावा सांग. आणि चेंडू 6 धावा. जिंकण्यासाठी 5 चेंडू काला आणि 6 धावा. 6 ना 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. अंपायरचा निर्णय हा अखेरचा मानला जाईल, परंतु अंपायर निर्णय कलवा. नाही पण ऐकून घे ना. बरोबर तुम्ही. हा चालेल की मी विचारेल त्याला. नाही ना संध्याकाळी जायचं मग अंपायर निर्णय सांगा. 2 रनांची पेनल्टी कशामुळे दिली ती पण अनाउन्समेंट करा. जो पाणी घेऊन जाणारा प्लेयर आहे त्याने अंपायरांना कॉलिंग केली नाही. निश्चितच 2 रनांची पेनल्टी लागली जाते, कारण पंचांना विचारून पाणी घेऊन आतमध्ये गेलेला. दुसऱ्याला थांबवला आम्ही आवाज देऊन तुम्हाला, पण त्यांना पण आवाज प्लेयर आपल्या अंपायरला बोलले का असा. हो धावसंख्या आपण पाहतोय, विजयासाठी 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. पंच निर्णय काय? 2 धावा. टोटल धावा 5 आहेत, त्यात -2 धावा. तर यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय. शत्रक्षक त्याच्या खाली येतोय आणि इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी.
4 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळेस आपण पाहिलं अप्रतिम चेंडू होता, परंतु चेंडू अडवता आला नाही या यष्टिरक्षकास आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षक चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर आणि तो मात्र विजय होतोय जय बजरंग गोरसई संघ. गणेश यांची सुंदर फलंदाजी आणि मला वाटतं गणेश यांनी अतोनात प्रयत्न करून आपल्या संघासाठी चांगली अशी बॅटिंग करून स्वतःच्या 20 धावा मारून आणि मेन ऑफ द मॅच प्रमोद आपली निवड समिती सदस्य. तर अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली, त्या अनुषंगाने सामनावीराचा पुरस्कार जातो गणेश केले यास आमच्या या मंडळाचे निवड समिती सदस्य मान्य श्री प्रमोदजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे, त्यांचा स्वीकार करायचा आहे. तर पाहू शकता 20 धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालं होता आणि त्या अनुषंगाने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय गणेश केले यास सन्माननीय प्रमोदजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते. रघुनाथ पाटील कृपया टेस्ट करूया स्कोर. भावाले संघाचा संघ नाही का आपण यायचं आहे, त्याचबरोबर टेमघर संघाचा संघ नाही का आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. तर या नाणेफेकीसाठी तर चला या. जय हनुमान भावाले वर्सेस सोनादेवी टेमघर संघाच्या संघ नायकाने प्लीज यायचा नाणेफेकीसाठी. चला बावाले संघाचा संघनायका विजय केले आपण यायचा आहे नाणेफेक करण्यासाठी. बावाले संघाचे कर्णधार कॅप्टन कृपया टेच करूया नाणेफेकसाठी. सोनादेवी टेमघरचे कर्णधार आलेले आहेत. नाणेफेक माननीय प्रमोद पाटील यांच्या हस्ते होत आहे. आता वेळ नाही लागणार. आधी 3ची मॅच होती, आता 3ची मॅच नाही होणार.
नाणेफेक उडलेला आहे. नाणेफेक जय हनुमान भावाले यांनी जिंकलेला आहे. हॅलो, शशी म्हात्रे कुठे असतील त्यांनी त्वरित नाणेफेक